नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर अतिशय आनंदाची बातमी आहे, नवीन जाहिरात आलेली आहे सरळ सेवेची. आणि ही जाहिरात आहे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे याची DCC बँकेची ही जाहिरात आहे. सरळ सेवा भरती राबवली जाणार आहे. तर एकूण ज्या जागा आहेत त्या 50 जागा आहेत लिपिक पदासाठी. तर यामध्ये जी आहे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. यामध्ये जे आहे परीक्षा विधीन कालावधी, आरक्षण, पदाची संख्या, आवश्यक किमान जी आहे शैक्षणिक अर्हता आणि इतर अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत, अर्ज भरण्याची स्वीकारण्याची तारीख, कॉल लेटर, हे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि अशी जी आहे ती याचीच DCC बँकेचीच याचीच जे आहे तांत्रिक पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे, तेही आपण कव्हर करणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचंही नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर पहा, क्लर्कचं पद आहे, 50 जागा आहेत. आणि खाली यामध्ये जे आहेत प्रवर्गानुसार ही जागा दिलेल्या आहेत. तर यामध्ये अर्ज करण्याची जी आहे 13/2/2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि 14/3/2026 अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही जी आहे एक्झाम भरायची लास्ट डेट आहे. लास्ट डेट आहे 14/3/2026 आणि फर्स्ट डेट आहे 13/2/2026. तर यासाठी शैक्षणिक अर्हता पहा काय आहे. तर कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि MSCIT किंवा तत्सम संगणकीय परीक्षा उत्तीर्ण पाहिजे विद्यार्थी उमेदवार. आणि वाणिज्य शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. आणि इंग्रजी मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिलं जाईल. तर हे जर तुमच्याकडे असेल तर प्राधान्य दिलं जाईल. आणि तुम्हाला कोणत्याही शाखेचा पदवीधर लागेल 50% गुणांसह. आणि तुम्हाला MSCIT लागणार आहे. तर रिक्त पदांची संख्या आहे 50. आणि पद जी आहे ती लिपिक क्लर्कचं पद आहे. वयोमर्यादा यासाठी खुल्या प्रवर्गासाठी ओपन आणि EWS साठी 18 ते 38 वर्ष आहे. आणि राखीव प्रवर्ग म्हणजेच SC ST NT OBC SBC SC BC यांना 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. फॉर्म भरायची डेट पहा, येथे सविस्तर येथे माहिती दिलेली आहे. तर संकेतस्थळावर अर्ज भरणे 13/2/2026 ते 14/3/2026. ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक जो आहे 14/3/2026 आहे. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक जो आहे या संकेतस्थळावर बँकेच्या संकेतस्थळावर अलैदा प्रसिद्ध करण्यात येईल. यामध्ये ऑनलाईन परीक्षा दिनांक, निकाल दिनांक, कागदपत्रे पडताळणी दिनांक, मुलाखत दिनांक ही वेळोवेळी जे आहे ते संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर यामध्ये पदे जी आहेत यामध्ये एकूण 50 जागा आहेत. आणि यामध्ये अनुसूचित जातीसाठी 6 जागा आहेत, SC साठी, ST साठी 12 जागा आहेत. तर यामध्ये विमुक्त जाती अ साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ब साठी जागा नाही, भटक्या जमाती क साठी 2 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे, विशेष मागास वर्गासाठी 1 जागा आहे, इतर मागास वर्गासाठी म्हणजेच OBC साठी 7 जागा, सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 4 जागा आहेत, EWS साठी 4 जागा आहेत, अराखीवसाठी 12 जागा आहेत. अशा एकूण 50 जागांसाठी क्लर्क पदासाठी ही जाहिरात आलेली आहे. तर सर्वात तुम्हाला अगोदर माहिती देत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क याच्यासाठी EWS यांच्यासाठी ही माहिती दिलेली आहे. आणि EWS म्हणजे आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी ही माहिती दिलेली आहे. जे सर्टिफिकेट लागेल सदरचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केलेले आहे. याबद्दल माहिती दिलेली आहे. इथे पहा, रुपये 8 लाखांच्या आत असलेले पाहिजे. तरीही उत्पन्नाबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर नंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र कागदपत्र तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील. निवड यादीत निवड झालेल्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास बँकेच्या सेवेत नियुक्त केलेल्या उमेदवारांना सेवेतून कमी करण्यात येईल. ही महत्त्वाची माहिती आहे जात वैधता प्रमाणपत्राबद्दल. तर नंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क जी फीस आहे ती यासाठी ऑनलाईन परीक्षेकरिता सर्वसाधारण म्हणजेच खुला प्रवर्ग ओपनसाठी एकूण रक्कम 825 GST सह शुल्क आकारले जाईल.
व ऑनलाईन परीक्षेकरिता राखीव प्रवर्गासाठी एकूण रक्कम 705 GST सह शुल्क आकारले जाईल. तर ओपनसाठी 825 रुपये फीस आहे आणि मागास प्रवर्गासाठी जे आहे तर यामध्ये 705 रुपये फीस आहे. नंतर इथे सूचना दिलेल्या आहेत. उमेदवारांनी व या नोकर भरतीची प्रक्रिया सहभागी होण्यासाठी जे या संकेतस्थळावर बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन परीक्षे पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील. तर या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही, होणार नाही. तर याबद्दल ही जी आहे सूचना दिलेल्या आहेत. नंतर जो आहे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे यामध्ये पहा, आपण शैक्षणिक अर्हताही पाहिलेले आहे आणि वयोमर्यादाही येथे पाहिलेली आहे. तर दिनांक 14/3/2026 रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त व मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. तर उमेदवारास धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे बँकेच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये नियुक्ती देण्यात येईल. नियुक्तीचे ठिकाण उमेदवारास जास्तीत जास्त 15 दिवसाचे आत रुजू होणे आवश्यक आहे. तर सध्याची वेतन श्रेणी जी आहे ती अशा प्रकारची वेतन श्रेणी आहे. नंतर जी आहे निवड कार्यपद्धती, तर तुमची ऑनलाईन परीक्षा यामध्ये सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या MCQ असतील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांची समावेश असेल. इंग्रजी, गणित, इंग्रजी व्याकरणे, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी. ऑनलाईन परीक्षेचे गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयीचे भाषेचे माध्यम इंग्रजी भाषा असेल. तर यामध्ये कोणचे माध्यम असेल पहा, इंग्रजी भाषा असेल व उर्वरित सर्व विषयांचे भाषेचे माध्यम जे आहे मराठी भाषा असेल. तर इंग्रजी माध्यम येथे दिलेलं आहे. कोणत्या ह्याचे असेल, परीक्षेचे जे आहे माध्यम इंग्रजी व मराठी कशा प्रकारचे असेल, कोणकोणत्या विषयाला त्याबद्दल येथे माहिती दिलेली आहे, ते आपण पाहिलेले आहे. तर कागदपत्र पडताळणी व मुलाखत त्याबद्दल येथे माहिती दिलेली आहे. ऑनलाईन परीक्षेचे प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या एकास 3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी या संकेतस्थळावर बँकेच्या प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. मुलाखतीसाठीचे मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. सदर मुलाखत व पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरून डाउनलोड करावे ही माहिती दिलेली आहे. नंतरची आहे जी कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे. तर कोणकोणची कागदपत्रे आहेत ते पहा, यामध्ये दिलेलं आहे. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, इयत्ता 10वी 12वी, पदवीधर पदव्युत्तर. तर जन्मतारखेचा पुरावा, LC, इयत्ता 10वीची मार्कशीट, संगणकीय कोर्सेस, MSc टॅली, हे जे आहे सर्व डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत. तर मुलाखत पहा, मुलाखत कशी असेल. कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून बँकेचे मुख्यालय गरुडबाग धुळे येथे मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. सदर मुलाखत 10 गुणांची असून सदर गुणांचे भारांकन खाली नमूद केल्याप्रमाणे असेल. त्यामध्ये 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित 5 गुण जे आहे मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येईल. तर यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण, यामध्ये एक जे आहे गुणांचे भारांकन दिलेलं आहे. कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण, तर यामध्ये जे आहे अशी मुलाखत असेल. यामध्ये एकूण गुण जे आहे ते 5 दिलेले आहेत. नंतर जे आहे नॉर्मलायझेशन, तर यामध्ये नॉर्मलायझेशन ही होणार आहे. उमेदवारांची जी आहे निवड अंतिम सूची यामध्ये दिलेली आहे. तर यामध्ये धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मूळ रहिवासी, डोमिसाईल सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांकरिता 70% जागा राखीव राहतील आणि उर्वरित 30% जागा जे आहे ते धुळे व नंदुरबार जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. तथापि जिल्ह्याबाहेरील उमेदवारास पुरेसा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांमधून भरण्यात येतील, अशी जी आहे ती जाहिरात आलेली आहे. आणि उमेदवारांची निवड अंतिम सूची यामध्ये जी आहे उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षेतील गुण एकूण 90 व मुलाखतीचे गुण 10, शैक्षणिक व इतर अर्हता गुण भारांकन 5 गुण व मौखिक मुलाखत 5 गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची
अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर यामध्ये पात्र असाल तर नक्की फॉर्म भरा. आणि यामध्ये जे आहे परीक्षाविधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड जो बँकेचा असतो त्याबद्दल माहिती दिलेली आहे. जो पिरियड आहे त्याबद्दल ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर तिथे आपण ही PDF टाकणार आहोत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.